नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आज आपण आलो आहोत त्या पवित्र भूमीत जिथे भगवान श्रीरामांचा जन्म झाला, जिथे प्रत्येक श्वास भक्तीने भरलेला आहे. ही आहे अयोध्या रामनगरी. आपण आलो आहे अयोध्येत, त्या नगरीत जी फक्त एका ठिकाणाचं नाव नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनातील श्रद्धा आहे. चला तर आज आपण पाहू अयोध्येचं सौंदर्य, श्रद्धा आणि इतिहास. नमस्कार मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत अयोध्येमध्ये आणि आपल्याबरोबर आहेत कुंजीर सर, सावंत सर आणि आपण. चला तर आपण आता दर्शनाला जाऊया. विमानाने अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे भारतातील मुख्य शहरामधून थेट उड्डाणे आहेत. विमानतळ मंदिर परिसरापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. टॅक्सी किंवा ॲटोने फक्त 15 ते 20 मिनिटात मंदिरापर्यंत पोहोचता येतं. याशिवाय रेल्वेने अयोध्याधाम हे मुख्य स्टेशन आहे. देशातील मुख्य शहरामधून इथे थेट गाड्या उपलब्ध आहेत. इथून तुम्हाला टॅक्सी, ऑटो किंवा रिक्षा मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकते. याशिवाय रस्त्याने अयोध्या लखनौपासून 135, वाराणसीपासून 200 आणि गोरखपूरपासून सुमारे 140 किलोमीटर आहे. NH27 किंवा NH330 महामार्गावर अयोध्येवर पोहोचता येतं. बस सेवा किंवा खाजगी कार सहज उपलब्ध आहेत. आपण आता पोचलो आहोत आपल्या अयोध्येच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि हे आपल्या पाठीमागे जे पाहत आहोत ते आहे मुक्कामाचं ठिकाण. आता इथे आपण फ्रेश होऊन आपण आता मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. हमारे साथ विशाल जी जुड़े हुए हैं अयोध्या नगरी में और आज हम एक्सप्लोर करने वाले हैं बहुत सारे मंदिर और दर्शन करने वाले हैं. तो विशाल जी, हम कहाँ जाने वाले हैं? सर आज हम लोग चलने वाले हैं राम मंदिर. ओके. उसके बाद आपका कनक भवन हो गया सर. उसके बाद आपका हनुमानगढ़ी, फिर राम की पेड़ी, फिर सरजू नदी, फिर आपका आता है सर राजा कपूर महल. और आता आपण चाललो आहोत सरयू नदी आणि आरती पाहण्यासाठी. हे संध्याकाळी दृश्य असतं. या ठिकाणी नदीत दीप सोडले जातात आणि लोक भजन गात असतात. संध्याकाळी सरयू नदी आरती पाहताना असं वाटतं जणू देव स्वतः इथं उतरले आहेत. हजारो दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण अयोध्या उजळून निघते. प्रत्येक जीवाच्या मनात फक्त एकच शब्द, जय श्रीराम. यानंतर आपण चाललो आहोत हनुमानगढी मंदिर येथे. हनुमानगडीच्या पायऱ्या चढत असलेले भक्त, घंटानाद आणि आरती हे पाहण्यासाठी. भगवान श्रीरामांचे अखंड भक्त हनुमंत, त्यांच्या दर्शनाशिवाय अयोध्या यात्रा अपूर्ण आहे. संकट मोचन हनुमान या जयघोषाने वातावरण इथलं दुमदुमून जातं. तर आपण आता पोचलो आहोत आता हनुमानगडीमधील या हनुमंत मंदिरामध्ये. हा आहे लता मंगेशकर चौक आणि या चौकापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे हनुमानगडी. आणि आपण हे दृश्य सकाळची पाहत आहोत. सकाळी ह्या हनुमानगडीमधील हे दृश्य आहे आणि आपण या हनुमानगडीमधील मंदिरासमोर हे नृत्य आपण पाहत आहोत. इथले पारंपरिक नृत्य. अयोध्येच्या रस्त्यावर स्थानिक दुकाने, रामनाम असलेले झेंडे, भक्त राम भक्त वेशात. शिवाय अयोध्येच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक वळणावर इतिहास बोलतो. लोकांच्या चेहऱ्यावर भक्तीचा तेज आहे आणि डोळ्यात आनंदाची चमक आहे. आणि आता आपण पोचलो आहोत श्रीराम मंदिराच्या या रस्त्यातून असणाऱ्या एंट्री गेट जवळ आणि इथूनच आपल्याला आत प्रवेश करावा लागतो. आणि या प्रवेश केल्यानंतर आतमध्ये जवळजवळ 1 किलोमीटर अंतर आपल्याला चालावं लागतं आणि याच दरम्यान आपल्याला सुरक्षितेचे काही नियम पाळावे लागतात. आता आपण चाललो आहोत राम मंदिर दर्शनासाठी आणि संध्याकाळची वेळ आहे
आणि मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला आपल्या जवळची जी काही सामुग्री आहे, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इतर साहित्य, सर्व आपल्याला इथे सिक्युरिटीमध्ये लॉकरमध्ये आपल्याला जमा करून ठेवावं लागतं आणि तिथूनच मग पुढे आपल्याला दर्शनामध्ये दर्शन करण्यासाठी प्रवेश दिला जातो. हे आहे नव्यानं उभारलेलं श्रीराम जन्मभूमी मंदिर. लाखो भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक. सोन्यापेक्षा तेजस्वी आणि भक्तीपेक्षा पवित्र अशी ही नगरी. येथे येताना असं वाटतं जणू रामायणातील प्रत्येक क्षण आपण जगतोय. आता हे जे समोर जे आपल्याला दिसत आहेत तो आहे राम मंदिराचा मुख्य गेट. इथे आपल्याला लॉकर्स अवेलेबल आहेत की ज्या लॉकरमध्ये आपल्या वस्तू, मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स इथे सुरक्षितपणे विनाशुल्क ठेवू शकतो. आपण चाललो आहोत कनक भवनमध्ये आणि या गाडीमधून चला तर मग. ई रिक्षामधील हा अनुभव. ही आहे अयोध्येची सर्वात सुंदर आणि मनोहर वास्तू कनक भवन. असं सांगितलं जातं की भगवान श्रीरामांच्या विवाहानंतर आई कैकेयीने हे सुवर्ण भवन सीतामातेला भेट म्हणून दिलं होतं. म्हणून याला कनक भवन म्हणजेच सोन्याचं घर म्हणतात. इथल्या रामसीता मूर्तींना पाहून मन अगदी प्रसन्न होतं. घंटानाद, भजनं आणि सुवासिक फुलांचा सुगंध. प्रत्येक क्षणी इथं भक्तीचा आणि प्रेमाचा अनुभव येतो. आता आपण आलो आहोत दशरथ महालात, म्हणजेच भगवान श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांचा राजवाडा. हाच तो दरबार जिथे चारही पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आपल्या पित्याच्या चरणी सेवा करत होते. महालाच्या भिंतीवर सुंदर कलाकुसर आहे. आत प्रवेश करताच जणू रामायण काळात आपण पोचलो आहोत असं वाटतं. नया घाट. आपण आता आलो आहोत नया घाट इथं सरयू नदीच्या काठावरती. ही आहे सरयू नदी आणि याच ठिकाणी असंख्य दिवे या ठिकाणी प्रज्वलित केले जातात. दिवाळीला इथे मोठा दीपोत्सव असतो आणि यावर्षी खूप मोठा दीपोत्सव झाला होता. आत्ता दुपार आहे त्यामुळे ऊन पण खूप आहे आणि या दुपारच्या वेळी आपण आता नागेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. आपण आता पोचलो आहोत नागेश्वर मंदिरामध्ये. नागेश्वरनाथ मंदिर. तर आता आपण दर्शन घेऊन चाललो आहोत नागेश्वर मंदिरामधून पुढे. हॅलो. तर आम्ही गेलो होतो 4 to 5 डेजच्या बनारस अयोध्या ट्रिपसाठी. तर तिकडे आम्ही फर्स्ट ऑफ ऑल फ्लाईटनी ट्रॅव्हल केला अँड इट वॉज सो गुड. आमची हॉल्टची फ्लाईट होती, सो आम्हाला 2 फ्लाईट्सनी ट्रॅव्हल करायला लागलं. अँड नेक्स्ट वी वेंट टू अयोध्या अँड अयोध्याचं दर्शन घेताना इट वॉज रिअली इमोशनल अँड अनफर्गेटेबल एक्सपिरियन्स. हॅलो, माय नेम इज श्रेया आणि मी खूप थँकफुल आहे की आज मी माझ्या फॅमिली मेंबर्स सोबत आहे. त्यानंतर आम्हाला अयोध्याचं तिकीट मिळालं आणि सगळे इतके खुश होते की वाव, आता आपण अयोध्याला जाणार आहे. सो मग फायनली आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. त्यांनी अनाऊन्स केलं अयोध्या आल्या. सगळ्यांच्या अंगावरती टोटल गुजबम्स आले होते. ट्रस्ट मी गाईज,
तुम्ही पण एकदा हा एक्सपिरियन्स घ्या. आम्ही फ्लाईटमधनं राम जन्मभूमीमध्ये पोहोचलो. तिथून आम्ही आमच्या हॉटेलवरती गेलो. सगळे रेडी झाले मस्त. संध्याकाळच्या लाईट्स होत्या. दिवाळीत गेलो आम्ही, त्याच्यामुळे सगळीकडे लाईट, सगळं लाईटिंग वगैरे, फायरवर्क्स वगैरे सगळं चालू होतं. मग आम्ही पहिला हनुमानगडीला गेलो. खूप प्रचंड गर्दी होती. तिथं पण खूप मज्जा आली. पण त्यातूनही आम्हाला चांगलं दर्शन भेटलं. त्याच्यानंतर आम्ही डिरेक्टली, आम्हाला असं वाटत नव्हतं की आमचं त्या दिवशी दर्शन होईल, कारण की गर्दी होती खूप. पण आमचे जे ड्रायव्हर होते त्यांचं नाव होतं विशाल, आम्ही त्यांना बिसाल बाबू म्हणतो. सो आम्हाला त्यांनी तिथपर्यंत पोहोचवलं आणि आम्ही इतकं सुंदर दर्शन घेतलं रामलल्लाचं. इथं आमच्या समोर अशी मूर्ती होती. आम्ही जवळजवळ 2-3 मिनिटं तिथं हात जोडून होतो. सगळे इमोशनल, सगळ्यांना एकदम मस्त वाटत होतं. असं वाटत होतं परत रिटर्न जाऊन दर्शन घ्यावं, पण खूप जमलं होतं, त्याच्यामुळे एवढी कॅपॅसिटी नव्हती आमची. आता आपण पोचलो आहोत वाराणसी जंक्शन येथे आणि आपल्याला इथून वंदे भारत ट्रेन वाराणसीपर्यंत आहे. आणि आता आपण इथून आपला प्रवास सुरू होतोय अयोध्या जंक्शन टू वाराणसी. चला तर, आज आपण अयोध्येमध्ये श्री राम मंदिर दर्शन, कनक भवन, दशरथ महल, सरयू घाटावर अतील आरती, याचबरोबर नागेश्वर मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन आपला प्रवास पुढे सुरू होत आहे आता वाराणसीकडे. आपण आता इथून चाललो आहोत अयोध्या जंक्शन या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, आय एम अजित कुमार, सायनिंग ऑफ फॉर द डे. स्टे सेफ and have a safe rides. Jai Sri Ram.